नमस्कार. आपण आलो आहेत निंबोरा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय प्रशांत भाऊ कोळंबे आणि विकास ढाके विकास भाऊंच्या शेतात आलो आहे. भाऊंनी त्यांच्या शेतात जिवंत जीवामृतचा केळीवर प्रयोग केला होता. तर त्याचा प्रयोग केल्यानंतर काय अनुभव आला आपण भाऊंच्याकडून ऐकून घेऊ. विकास भाऊ, काय फरक जाणवला? एकदम म्हणजे क्वालिटी एकदम हे झाली, चांगली इम्प्रूव्ह झाली आणि रफ झाली, बुंद्याची साईज वाढली, हिरवळ वाढली आणि करप्याचं म्हणजे कमी झालं, एकदम गॅस वाढला. अच्छा 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 अच्छा. बुंदा पण वाढला. हा, बुंदा पण वाढला. केव्हा दिलं होतं सर तुम्ही? 1 महिना आधी. 1 महिना अगोदर. अच्छा अच्छा. थोडक्यात बुंदा वाढला, क्वालिटी वाढली, पानाची साईज चवडी झाली. पानाची साईज चवडी झाली. हा, ओके, बरोबर. करपा एकदम म्हणजे कमी झाला. अच्छा, करपा पण कमी झाला. बरोबर. आणि खतांचा अपटेक वाढला. बरोबर, खताचा अपटेक पण वाढला. बरोबर. भाऊ, तुम्ही दोघे जणांनी जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता ना? बरोबर. दोन्ही ठिकाणी सारखाच अनुभव? सारखाच अनुभव. ओके. बरं सर, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की वापरलं पाहिजे ना? वापरलं पाहिजे. महिन्यातून एक वेळेला वापरलंच पाहिजे. अच्छा, महिन्यातून एकदा वापरलंच पाहिजे. दर डोसच्या वेळेला वापरलंच पाहिजे. बरोबर. 1-2 वेळेस. बरोबर. विलास भाऊंच्या सांगण्यानुसार दर महिन्याला आपण जिवंत जीवामृतचा प्रयोग केला पाहिजे. त्यांनी स्वतः अनुभव घेतला आहे. पानाची साईज पण वाढली, बुंद्यात पण फरक पडला, काळुखी पण वाढली आणि सर्वात महत्त्वाचं केळी जो करपा आहे तो करप्याचं प्रमाण पण कमी झालं. म्हणून जर तुम्हाला तुमच्या शेतातील करप्याचं प्रमाण कमी करायचं असेल, बुंदा वाढवायचा आहे, पान मोठं करायचं आहे, पानाला शायनिंग आणायची, तर तुम्ही सुद्धा जिवंत जीवामृतचा प्रयोग करू शकतात. धन्यवाद सर.